मी जिरे भाजून घेते ते का आणि कशासाठी हे ते पुढं सांगतेच. पण मी त्याआधी माझं रुटीन शेअर करते तुमच्यासोबत. आज मी जास्तीचे काय नाही, फक्त सोफा वगैरे क्लीन करायला काढले. क्लीन म्हणजे त्याच्यावर जी थोडीफार धूळ पडली होती ना, ते धूळ साफ करून घेते. आता माझ्या सोफ्यावर सोफा कवर नाही आहे आणि जेव्हापासून आमच्या घरी टी व्ही आली आहे ना, तेव्हापासून आम्ही जास्त तर हॉलमध्येच असतो, म्हणजे या सोफ्यावर वगैरे. तर जरासं घाण होतं. आता मला सोफा कवर घ्यायचे, ते कुठून घ्यायचे, कसं घ्यायचं मला काही कळत नाही आहे. तुमच्याकडे काही आयडिया असेल ना, तर माझ्यासोबत शेअर करा, म्हणजे नक्कीच मला मदत होईल त्याची. आणि दोन्ही सोफे मी व्यवस्थित क्लीन करून घेतले. नंतर मी झाडू घेतला होता, कारण माझ्या घरातला झाडू तो खराब झाला होता, म्हणून हा झाडू घेतला. आणि घरातल्या कचऱ्यापेक्षा जास्त ह्या झाडूचाच कचरा पडतो. आता नवीन-नवीन आहे म्हणल्यावर पडणारच. पण 2-4 दिवस तरी हे असंच असणार आहे. म्हणून मी पटापट घर आवरायला घेतले. कारण आता इव्हनिंग टाईम झाला होता आणि नंतर रात्रीचा स्वयंपाक वगैरे बरेच कामं असतात. म्हणलं तोपर्यंत हे कामं करून घ्यावेत. आणि मी जिरे भाजले, कारण मी जिऱ्याचं पावडर बनवून ठेवते. कारण मला आता बरेच त्याचे उपयोग माहीत आहेत म्हणा. म्हणजे मज्जिगा वगैरे बनायचं असेल, म्हणजे आपला मठ्ठा वगैरे, तर त्यामध्ये खूप मस्त लागतं आणि आपण भाजीला पण टाकू शकता आणि वास तर खूप सुंदर येतो. म्हणून एकत्रच बनवून ठेवायचं म्हणून मी जिरे चांगले भाजून घेतले. नंतर त्याला थंड केले. नंतर मिक्सरमधून काढून घेतले. आता हे स्टोअर करून ठेवते. आता बघू किती दिवस जाते, कसं लागते वगैरे मी तुमच्यासोबत शेअर करेल. म्हणजे तुम्ही पण बनवू शकता. असा होता माझं इव्हनिंगचं रुटीन. चला भेटू पुन्हा. बाय.